हॅलो 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 गुड इव्हनिंग ऑल. चला सो रिव्हिजन स्टार्ट करायची. काय घ्यायचं तुम्ही सांगा. टॉपिक वाईज आपण जे महत्वाचं इम्पॉर्टंट आहे ते आपण डिस्कस करत जाऊ. ठीक आहे. जे काही महत्वाचं आहे इम्पॉर्टंट. आता किती टॉपिक आहे त्याला? 5. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया, दुसरा सिंपल स्ट्रेस स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट्स, तिसरा जो आहे तो एसएफडी पीएमडी, चौथा जो आहे तो बेंडिंग अँड शियर स्ट्रेसेस आणि पाचवा डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. बरोबर. असे टोटल 5 टॉपिक आहे. वेटेज तुम्हाला हे लिहून दिलेलं सगळे. सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला सिंपल स्ट्रेस सेकंड आणि थर्ड टॉपिकला आहे. 18 आणि 16 दोन्ही. एसएफडी बीएमडी पण महत्वाचा आहे. शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट 16 मार्क्स आहे आणि सिंपल स्ट्रेस स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट याच्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहे प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. सो हे जवळपास किती मार्क झाले? 32 आणि 34 मार्क इथं झाले तुमचे दोन्ही टॉपिकचे मिळून 34 मार्क्स आले. ठीक आहे. विथ ऑप्शन जर म्हटलं 34 इंटू 1.5 करा. 34 इंटू 1.5 म्हणजे किती झाले? 34 प्लस 17 करायचं म्हणजे 40 50 34 50 51 मार्कापर्यंत जाते दोन टॉपिक. 50 टू 51 मार्क्स पर्यंत हे दोन्ही टॉपिक जातात विथ ऑप्शन. विथ ऑप्शन तुमचा पेपर 102 ते 105 मार्काचा असतो. त्यात 50-51 मार्काचे हे दोन्ही टॉपिक झाले. मोमेंट ऑफ इनर्शिया, बेंडिंग हा लास्टचा टॉपिक पण सोपा आहे. डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस पण सोपा आहे. 12 मार्काचं वेटेज आहे त्याला. ठीक आहे. सो वन बाय वन आपण डिस्कस करत जाऊ काय काय महत्वाचं आहे. थेअरी करून जावा. थेअरी करून जावा. टीवायच्या न्यूमरिकलच्या पेपरला थेअरी जास्त पडलेली. थर्ड इयरचा पेपर होता झाला आता. ठीक आहे. त्याला पेपर न्यूमरिकल होता म्हणजे टॉसचा, पण थेअरी जवळपास 30-35 मार्काची थेअरी पडलेली. 30-35 मार्काची थेअरी पडली होती टॉसला. थर्ड इयरचा जो पेपर आहे पूर्ण न्यूमरिकल आहे आणि त्याला 30-35 विथ ऑप्शन 30 मार्काची थेअरी पडली होती. 30 मार्क थेअरी म्हणल्यावर ज्यांनी थेअरी करूनच गेले नाही त्याचे 30 मार्क फुकट गेले. सो याला असं करू नका. थेअरीचे मी तुम्हाला ऑलरेडी हे पीडीएफ ग्रुपवर शेअर केलेले आहेत. ठीक आहे. तो थेअरी जे तुम्हाला मी महत्वाचं सांगतोय ते टिक करून घ्या, लिहून घ्या आणि तेवढं थेअरी करा. महत्वाचं तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर थेअरीला इग्नोर करू नका. महत्वाचं जे आहे तेवढे थेअरी करून जावा. प्रॉब्लेम तर करायला लागणारच आहे. ठीक आहे. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. याची डेफिनेशन काय विचारणार नाही तुम्हाला. रेडियस ऑफ गायरेशन करून जावा. 2 मार्कला याची डेफिनेशन विचारतात. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? घ्या की रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. याची डेफिनेशन विचारतात तुम्हाला. फॉर्म्युला लिहायचा आहे, डेफिनेशन लिहायचं आहे आणि त्याचं युनिट लिहायचं आहे. बस एवढं हे 2 मार्कला विचारलेलं आहे. मागचे क्वेश्चन पेपर जर काढून बघितलं तर तुम्ही हे 2 मार्कला क्वेश्चन पडतो. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. त्यानंतर सेंट्रॉइडल ऍक्सिस. ठीक आहे. हे काय एवढं महत्वाचं नाही. पॅरलल ऍक्सिस थेरम करून जावा पण पॅरलल ऍक्सिस थेरम करून जावा. पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम दोन्ही पण पेपरला विचारतात. आता पॅरलल ऍक्सिस थेरम जर तुम्हाला विचारलं तर काय करायचं? यातली कुठली एक डायग्राम काढा तुम्ही. मी दोन्ही तुम्हाला समजण्यासाठी एक्सप्लेन केली होती. कुठली एक डायग्राम काढा आणि हे इक्वेशन लिहायचं आणि त्याचं स्टेटमेंट लिहायचं. इक्वेशन, डायग्राम, त्याचं इक्वेशन आणि स्टेटमेंट एवढं लिहायला पाहिजे. पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम हे दोन्ही मिळून 4 मार्कला विचारले जातात. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम किंवा पोलर ऍक्सिस थेरम म्हणतात त्याला. ठीक आहे. पोलर ऍक्सिस थेरम असं पण त्याला म्हणतात. हे सगळं पीडीएफ मी ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेलं आहे. ठीक आहे. फक्त आता जे महत्वाचं तेवढं लिहून घ्या. बघा हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ही डायग्राम काढायची. ठीक आहे. त्याचं हे स्टेटमेंट लिहायचं आणि त्याचं इक्वेशन. हे पडलेलं आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम हे कायम विचारतात 2 मार्कला नाहीतर 4 मार्कला. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं ठीक आहे का कॉम्पोजिट सेक्शन. आता फॉर्म्युले आहेत महत्वाचे. हे काय फॉर्म्युले तुम्हाला पाठ असतील. फक्त फॉर्म्युले काय विचारणार नाही तुम्हाला.
प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युले तुम्हाला लागणार. ठीक आहे, फॉर्म्युले सगळ्यांना पाठ असतील. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया BD क्यूब बाय 12, बरोबर. ट्रायंगलचा BH क्यूब बाय 36. आता बघा हे कधी कधी विचारलेलं आहे थिअरीला. ट्रायंगल देतात, व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट बेस. फक्त थिअरीला कधी कधी प्रश्न विचारलेला आहे. आपण सगळं दिलेलं आहे. अबाउट बेस दिलंय, अबाउट एपेक्स दिलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट बेसला 12 लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं. BH क्यूब बाय 12 बेसला जर विचारलं त्यांनी क्वेश्चन, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाभोवती विचारलं हे महत्वाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हटलं तर IXX आलं, आणि IXX ट्रायंगलचं काय आहे, BH क्यूब अपॉन 36 आहे. ठीक आहे, IXX मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट सेंट्रॉइडल हॉरिझॉन्टल ऍक्सिस किंवा सेंट्रॉइडल XX ऍक्सिस जर म्हटलं तर फॉर्म्युला काय आहे, BH क्यूब अपॉन 36 आहे. आणि असं म्हटलं अबाउट बेस म्हणजे कोण, ट्रायंगलला एकच बेस असतो AB. याला जर अबाउट बेस विचारलं तर काय येणार, BH क्यूब अपॉन 12. B म्हणजे ट्रायंगलची विड्थ आणि H म्हणजे ट्रायंगलची हाईट. BH क्यूब बाय 12 आणि एपेक्स म्हटलं की इथं पॉइंटला आला. पॉइंटला जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं तर फॉर्म्युला आहे BH क्यूब बाय 4, बरोबर. BH क्यूब बाय 4 एपेक्सचा. कधी कधी थिअरीला हे विचारलेलं आहे. फक्त फॉर्म्युला थिअरीला ट्रायंगलचा विचारलेला आहे. ठीक आहे, सो महत्वाचं आहे, हे पण करून जावा. ठीक आहे, बाकी फॉर्म्युले तुम्हाला आता पाठ पाहिजेत. फॉलो सर्कल हे सगळे फॉर्म्युले आपण लिहून दिलेले आहेत. ठीक आहे, आता बघा बेसिक तुम्हाला जे प्रॉब्लेम पडतात, आता असे हे मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, तर हे फक्त अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस जर विचारलं तर 2 मार्कला तुम्हाला पडेल. 2 मार्कला. क्वेश्चन नंबर 1 जो असतो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असतं, सॉल्व एनी 5 असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचं सिंपल अगदी तुम्हाला स्क्वेअर देणार किंवा रेक्टँगल देणार आणि त्याचा IXX किंवा IYY काढा म्हणून विचारणार. आणि त्यांनी म्हटलं अबाउट बेस, इथं काय म्हटलंय, स्क्वेअर, आणि काय म्हटलंय बघा, व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस, आणि काय म्हटलंय अबाउट बेस. असं जर म्हटलं तर हा प्रॉब्लेम 4 मार्कला पडेल तुम्हाला. अबाउट बेस काढायचं म्हटलं तर पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला पाहिजे. अबाउट बेस म्हणजे कोण, हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा बेस कोण आहे, B. मग इथं जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर सेंट्रॉइडल ऍक्सिसला तो पॅरलल आहे आणि दोघांमध्ये डिस्टन्स आहे. आणि दोघांमध्ये जर डिस्टन्स असेल तर आपण काय वापरतो, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. IG प्लस AH स्क्वेअर, आठवतंय का, पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे, IG प्लस AH स्क्वेअर. मग IG काय घेणार, AB कोणाला पॅरलल आहे बघायचं, AB कोणाला पॅरलल आहे, XX ऍक्सिसला. हा स्क्वेअर आहे त्यामुळे IXX आणि IYY काय बदलणार नाही. स्क्वेअरचा आपलं ह्याचा सर्कलचा IXX IYY बदलत नाही, सेम असतो. सर्कल आणि स्क्वेअर बाकी सगळ्यांचे बदलतात. ठीक आहे, बघा त्यामुळे अशा पद्धतीचे हा प्रॉब्लेम 2 मार्कला किंवा 4 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर सेम रेक्टँगल दिलंय आणि काय म्हटलंय, फाइंड द MI ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन 100 mm वाईड 200 mm डीप. कधी कधी डायग्राम देतात, डायग्राम देत नाही, कधी कधी असं वर्डिंग मध्ये देतात. तुम्हाला डायग्राम काढता येणं गरजेचं आहे. 100 mm wide 200 mm deep about an axis passing through centroid and parallel to 100 mm side. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की ही कुठली ऍक्सिस आहे, XX ऍक्सिस आहे, बरोबर. काय म्हटलं त्यांनी, जी ऍक्सिस सेंट्रॉइड मधून पास होणार आहे आणि कोणाला पॅरलल आहे, 100 mm ला पॅरलल आहे. 100 mm ला पॅरलल कोण आहे, XX ऍक्सिस आहे. त्यांनी असं म्हटलं असतं सेंट्रॉइड मधून पास होणार आहे आणि 200 mm ला पॅरलल आहे, तर तुम्ही कशाला काढलं असतं, IYY काढलं असतं. सो हे वर्डिंग ते फिरवू शकतात. पॅटर्न हाच फक्त वर्डिंग फिरवणार, नंबर बदलणार, असं होऊ शकतं. ठीक आहे, आणि काय म्हटलंय, फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय, K इज इक्वल टू अंडर रूट I अपॉन A. मग तुम्ही इथं काय काढलेलं आहे, IXX काढलेलं आहे. काय म्हटलंय त्यांनी, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द सेम ऍक्सिस, म्हणजे तुम्हाला KXX काढायचंय. KXX जर काढायचं असेल तर काय काढणार, IXX अपॉन एरिया काढला असणार आपण. KXX इज इक्वल टू अंडर रूट IXX अपॉन एरिया. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे,
पुढं सो असे हे प्रॉब्लेम्स सेपरेट रेक्टँगल ट्रायंगल हॉलो जर आला हॉलो रेक्टँगल आला काय करणार मोठ्या रेक्टँगल मधून छोटा रेक्टँगल मायनस करायचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय क्वेश्चन आहे फाइंड द पोलर एमआय आता पोलर एमआय म्हणजे काय काढणार आयपी बरोबर पोलर एमआय म्हणजे आयपी काढायचा आयपी काढण्यासाठी आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय आयपीचा फॉर्म्युला काय आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय मग तुम्हाला आय एक्स एक्स पण काढायला पाहिजे आणि आय वाय वाय पण काढायला पाहिजे बरोबर आहे मग सेम पहिला मग एरिया काढून घेतला आपण आय एक्स एक्स काय कसा काढणार आय एक्स एक्स मोठ्या रेक्टँगल मधून छोट्या रेक्टँगलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मायनस करायचा सिंपल फॉर्म्युले तेच कॅपिटल बी डी क्यूब बाय 12 मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12 आय एक्स एक्स फक्त कॅल्सी मध्ये पुट करत असताना इथं मल्टिप्लाय पुट करा चुकून प्लस प्लस टाकाल कॅल्सीवर मध्ये सगळं गेलं ठीक आहे सो आय एक्स एक्स आला सेम आय वाय वाय आता के एक्स एक्स तुम्हाला विचारलंय त्याने काय म्हटलंय विचारलंय का के एक्स एक्स रेडियस ऑफ गायरेशन पण विचारलंय ठीक आहे मग के एक्स एक्स पण काढलं के चा फॉर्म्युला आपला रेग्युलर फॉर्म्युला के चा काय आहे अंडर रूट आय अपॉन ए के चा फॉर्म्युला काय अंडर रूट आय अपॉन ए के एक्स एक्स जर काढणार असाल तर आय एक्स एक्स वापरायचं के वाय वाय काढणार असाल तर आय वाय वाय वापरायचं सिंपल तर तुम्हाला कोणाभोवती रेडियस ऑफ गायरेशन विचारलंय हे प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं असतं त्यांनी काय सांगितलं नाही तर तुम्हाला दोन्ही काढायला पाहिजे के एक्स एक्स पण काढायला पाहिजे आणि के वाय वाय पण काढायला पाहिजे आणि काय म्हटलं त्यांनी पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पोलर एमआय म्हणजे आयपी आणि आयपी काढायचं असेल तर कुठे गेला आयपी काढायचं असेल तर तुम्हाला आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय करायला लागणार वेट काढलं नाही काही फाइंड पोलर एमआय ओके इथं काढलेलं नाही आपण काढायला पाहिजे पोलर एमआय म्हणजे काय करणार आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय दोघांची ऍडिशन करायला पाहिजे तुम्हाला आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय आयपी काढायला पाहिजे काढला असणार आहे नंबर बघूया पुढे मागे झालंय का नसेल काढलं तर तुम्हाला ते काढायला पाहिजे ठीक आहे नाही काढलं मग आयपी काढायचं असेल तर काय आय एक्स एक्स प्लस आय वाय करा तुम्हाला पोलर एमआय मिळून जाईल ठीक पुढं आता काय हे होमवर्कला दिलेलं होमवर्क सोडवलाय का बघा त्या वेळेस अजून तसंच ब्लँक आहे कॅल्क्युलेट रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ सर्क्युलर लॅमिना ऑफ डायमीटर सर्कल असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय पाय बाय 64 डी रेस टू 4 फॉर्म्युले पाठ पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शियाला बाकी काय यात अवघड असं काही नाही अवघड म्हणजे कॉम्पोजिट सेक्शनला हॉलो सर्कल असेल तर मोठ्या सर्कल मधून काय करणार छोटा सर्कल मायनस करायचं सेम काय वेगळं नाही मोठ्यातून छोटं मायनस करून टाकायचं नेक्स्ट बघा हा असा क्वेश्चन पडू शकतो तुम्हाला सर्कल देणार सगळ्यांना मोमेंट ऑफ इनर्शिया सर्कलचा फॉर्म्युला माहित आहे पण अबाउट बेस काढा म्हटलं तर येत नाही अबाउट बेस काढा म्हटलं तर मग तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला पाहिजे याच्या भोवती अबाउट बेस म्हणणार नाही ते काय म्हणणार अबाउट टँजेंट म्हणणार सर्कलला टँजेंट ड्रॉ करा आणि त्या टँजेंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढा म्हणणार टँजेंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढा म्हटलं की हा टँजेंट कोणाला पॅरलल आहे एक्स एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे मग तुम्हाला काय वापरायला पाहिजे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला लागणार पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून मग तुम्हाला हे सॉल्व्ह करायला पाहिजे ठीक आहे सिंपल जर हॉलो सर्कल असेल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल तर मोठ्या सर्कल मधून छोटा सर्कल मायनस करा ठीक आहे पुढं तुम्हाला कुठला याच्यातले शेप पाहिजे असेल तर सांगा रेक्टँगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल अपेक्स ला विचारलंय बेसला विचारलंय का विचारलंय बेसला विचारला असता तर इथे काय काय विचारलंय बघा ऑल्सो कॅल्क्युलेट एमआय ऑफ ट्रायंगल अबाउट सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे आय एक्स एक्स ऑल्सो कॅल्क्युलेट एमआय अबाउट द बेस अँड ऍक्सिस पासिंग थ्रू अपेक्स
बेस आणि अपेक्स डायरेक्ट फॉर्म्युला आहेत आपल्याकडे ट्रायंगल साठी. बाकी कशासाठी नाही. बाकी कशासाठी काढायचं असेल तर काय करणार, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरणार. पॅरलल ऍक्सिस थेरम. मग आता इथं काय आहे, बेसचा मगाशीच फॉर्म्युला आपण बघितला काय, BH क्यूब अपॉन 12 आणि अपेक्सचा फॉर्म्युला काय, BH क्यूब बाय 4 ट्रायंगल साठी. डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. असे प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतात. सेमी सर्कल करून जावा, सेमी सर्कल करून जावा, महत्वाचं आहे, पडतं पेपरला. IXX चा फॉर्म्युला 0.11r⁴. ठीक आहे, हे करून जावा. सेमी सर्कल आता कसा देतात त्याच्यावर आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल दिलाय का वर्टिकल दिलाय. वर्टिकल दिला असेल तर त्याचा IXX चा फॉर्म्युला आणि IYY चा फॉर्म्युला एकमेकांच्यात बदल होतो. लक्षात येतं का मी काय सांगतोय. इथं बघा काय म्हटलंय, इथं डायग्राम दिली नाही. कॅल्क्युलेट द MI ऑफ सेमी सर्कल ऑफ diameter 120 mm about its central axis parallel to diameter. डायमीटरला पॅरलल असणारे ऍक्सिस कोण आहे, XX. म्हणून इथं फक्त IXX काढलेला आहे. ठीक आहे. IXX चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर आता इथं त्यांनी काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट पोलर MI म्हणजे परत IP काढायचं. IP काढायचं म्हटल्यावर काय करणार, IXX प्लस IYY करायला पाहिजे. ठीक आहे. चला, सो पोलर MI ऑफ सेमी सर्कल हॅव्हिंग डायमीटर also calculate minimum radius of gyration. Diameter is parallel to YY axis म्हटलंय. हे महत्वाचं, हे समजायला पाहिजे. काय म्हटलंय, डायमीटर इज पॅरलल टू YY axis, म्हणजे जो सेमी सर्कलचा डायमीटर आहे हा आता कोणाला पॅरलल आहे, Y ऍक्सिसला पॅरलल आहे. मगाच्या डायग्राम मध्ये सेमी सर्कलचा जो डायमीटर होता तो कोणाला पॅरलल आहे, XX ऍक्सिसला आहे. याचे फॉर्म्युले, आता याचा जो IXX चा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, आणि IYY चा फॉर्म्युला आहे, हे पुढच्या केसमध्ये इंटरचेंज होतात एकमेकांना. काय बोललो मी, समजलं. त्याचा IXX चा फॉर्म्युला काय आहे, 0.11r⁴. हा फॉर्म्युला या केसमध्ये IYY चा. बघा समजलं मी काय सांगितलं. म्हणजे असा जर असेल तर मागच्याचा IXX चा फॉर्म्युला याचा IYY आणि मागच्याचा IYY याचा IXX, हे असं आहे. पण लक्षात ठेवताना तुम्ही हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवा, आणि याच्या बरोबर उलटा आहे ते व्हर्टिकलचं लक्षात ठेवा. दोन्ही लक्षात ठेवला की मग फ्यूज उडणार. तर काहीच लक्षात ठेवत नाही मग अवघड आहे. चला पुढं. हे ना क्वार्टर सर्कल, क्वार्टर सर्कलचं काय आहे, क्वार्टर सर्कलचं IXX IYY सेम असते. क्वार्टर सर्कल मगाशी मी तुम्हाला काय काय म्हटलंय, एक स्क्वेअर, एक सर्कल आणि त्यात एक क्वार्टर सर्कल. IXX IYY सेम. ठीक आहे. आता याचा IXX IYY काय असतो, जो सेमी सर्कलचा IXX आहे त्याच्या हाफ. सेमी सर्कलचा IXX काय आहे बघा, याचं कसं लक्षात ठेवायचं. सेमी सर्कलचा IXX काय आहे, 0.11r⁴. याचा हाफ, याला हाफ करायचं म्हणजे हे काय होतंय, 0.055r⁴. बघा कुठे गेलं, इथं आहे. म्हणजे क्वार्टर सर्कलचा IXX आणि IYY सेम असतात. मग हे काय कसं लक्षात ठेवणार, सेमी सर्कलचा जो IXX आहे त्याचा हाफ, एवढं लक्षात ठेवा. नसेल तर मग डायरेक्ट लक्षात ठेवा 0.055r⁴ तुमच्यावर. ठीक आहे. रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला विचारणार 4 मार्कला. जर प्रॉब्लेम असेल तर फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया विचारत नाहीत, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन पण विचारणार 100%. फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल तर 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन पडणार. मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस रेडियस ऑफ गायरेशन विचारलं तर 4 मार्कला तुम्हाला हे सोडवायला लागेल. झालं. आता हे कॉम्पोजिट सेक्शनचे प्रॉब्लेम चालू झाले. कॉम्पोजिट मध्ये हे आय सेक्शन नाही पडणार तुम्हाला. म्हणजे कसला आय सेक्शन, सिमेट्रिकल आय सेक्शन पडणार नाही. सोपा आहे अगदी. सिमेट्रिकल आय सेक्शन असेल तर काय करतो आपण सांगा, IXX काढत असताना मोठ्या रेक्टँगल मधून हे दोन हॅच केलेले रेक्टँगल मायनस करतो आपण. आठवतंय का. सिमेट्रिकल आय सेक्शन असेल, आता यात पण कशा डायग्राम देत नाहीत तुम्हाला,
डायग्राम देत नाही, डायग्राम तुम्हाला काढायला पाहिजे. काय म्हटलंय, फाइंड द लीस्ट MI, लीस्ट म्हणजे सगळ्यात कमी, ऑफ सिमेट्रिकल आय सेक्शन हॅव्हिंग फॉलोइंग डिटेल्स. ठीक आहे. फ्लॅंज, फ्लॅंज म्हणजे काय असतं, हॉरिझॉन्टल मेंबर. फ्लॅंज म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर आणि वेब म्हणजे व्हर्टिकल मेंबर. आय सेक्शनला दोन फ्लॅंज असतात. आय सेक्शन म्हणजे असं तयार होणार ना, एक वरचा फ्लॅंज, एक बॉटम फ्लॅंज आणि एक काय असणार आहे, वेब. वेब हे कायम व्हर्टिकल असतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मग टी सेक्शनला काय असतं, टी सेक्शनला एक फ्लॅंज आणि एक वेब. ठीक आहे. तुम्हाला एक्झामला अँगल सेक्शन पडणार म्हणजे, अँगल सेक्शन कुठल्याच ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल नसते, ना एक्स ऍक्सिस भोवती ना वाय ऍक्सिस भोवती. सिमेट्रिकल आय सेक्शन तर कधीच पडणार नाही तुम्हाला. पडलं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, बोनस मार्क तुमचे ते. सगळ्यात सोपं, कधी कधी पडलेलं पण आहे, पडलं तर बोनस मार्क तुमचे ते. सिमेट्रिकल आय सेक्शन जर पडला, कसं ओळखायचं सिमेट्रिकल आहे ते, त्याची विड्थ टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंज सेम असणार. ठीक आहे. टॉप फ्लॅंज बॉटम फ्लॅंज सेम दिसायला तुम्हाला सिमेट्रिकल दिसतो, म्हणजे मधून कट केलं तर त्याचे दोन इक्वल भाग होतात, सेम. ठीक आहे. मग आता याचं आय एक्सेस काढत असताना काय करणार आपण, टोटल मोठा रेक्टँगल ABC दिसतोय का, या मोठ्या रेक्टँगल मधून हे जे दोन छोटे छोटे रेक्टँगल आहेत, PQRS आणि TUVW, हे दोन छोटे छोटे रेक्टँगल मायनस करायचे. सिंपल, -2 इंटू IXX ऑफ कुठला तरी एक रेक्टँगल, मल्टिप्लाय 2 ने केलेला आहे. हा घ्या किंवा हा घ्या. हे आय सेक्शनचं. आता ही विड्थ कशी काढणार तुम्ही, 45 कसा आलाय, नाही ह्याचा हाफ नाही, हा 100 मधून वेबचं मायनस करायचं. टोटल विड्थ किती आहे, 100 मधून हे 10 मायनस करा, किती झाले 90, त्याचा हाफ करायचं. त्याचा हाफ केला की तुम्हाला ही विड्थ मिळतं बघा, 45. आलं लक्षात. आणि वेबची हाईट कशी घेणार, ही एवढीच, जी काय टोटल हाईट आहे, टोटल हाईट मधून टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंजची विड्थ मायनस करून टाका. ओके. सिमेट्रिकल मध्ये काय असतं, टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंजची विड्थ सेम असते. बघा इथं 15 mm 15 mm. अनसिमेट्रिकल असेल तर सगळं वेगळं असतं, ते पण पुढे घेतलेलं आहे आपण. सिमेट्रिकल आय सेक्शन पडला तर सगळ्यात सोपं, अजून पण सांगतोय, सिमेट्रिकल आय सेक्शन आहे का बघायचं, डायग्राम देत नाहीत मग त्यावेळेस तुम्हाला वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम देणार, त्याच्यावरून डायग्राम काढायची. ठीक आहे. बघा सिंपल केलेलं आहे, मोठ्या रेक्टँगल मधून दोन छोट्या रेक्टँगल मायनस केलेले आहेत. ओके. आणि IYY कसं काढणार, IYY कसं काढणार, आय सेक्शन 3 भागात आपण डिवाइड केले, बॉटम फ्लॅंज, वेब आणि टॉप फ्लॅंज. मग काय करणार, IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3, तिघांची ऍडिशन करायची. ठीक आहे. हे आपण असं का करतोय हे पण सांगितलेलं मी ऑलरेडी तुम्हाला, कारण ह्याची वाय ऍक्सिस, ह्या सेकंड वेबची वाय ऍक्सिस, या फ्लॅंजची वाय ऍक्सिस आणि टोटल आय सेक्शनची वाय ऍक्सिस सगळे एका रेषेत आहेत, सगळे एकमेकांना कोइन्साइड होतात. त्यामुळे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही, डायरेक्ट IYY काढायचा. IYY कसा काढला, IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3. तर यात चुकायचं नाही. IYY म्हणजे काय येणार, रेक्टँगलचा DB³/12. आय एक्सेस काय असतो, BD³/12. आता ह्यात जर तुम्ही चुका केलात कॅल्सी मध्ये पुट करत असताना, तर त्याला कोण काहीच करू शकत नाही. IXX आहे का IYY बघायचं, गडबडीत सोपा आय सेक्शन पडलाय काय तर करत सोडत, काय म्हणजे ओव्हर एक्साइटमेंट असते, अरे मी केलेलंच गणित पडलंय, झालं म्हणजे टाईप करताना चुकलं, असलं काय करा, असं होतंय. माझ्या बाबतीत पण असं झालंय, आपण केलेलं पडलं की आपण ढगात असते हरकून, मग ते काहीतरी ओव्हर एक्साइटेड मध्ये चुकतंय काहीतरी. त्यामुळे जरा बघायचं, पहिला फॉर्म्युला लिहित असताना IYY आहे का IXX आहे, IXX असेल तर BD³/12, IYY असेल तर DB³/12. मग आय सेक्शनला आपण 3 भागात डिवाइड केले, 1 2 3. तुम्ही नंबरिंग कसं पण द्या, नंबरिंग खालूनच 1 द्यायला पाहिजे असं काय नाही, पण डिस्टन्स मोजत असताना बॉटम पासून मोजायचे. हे पुढे आहे, सांगतो मी. ठीक आहे. हा, हे अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल आय सेक्शन काय फरक कळतो का तुम्हाला, अनसिमेट्रिकल मध्ये काय आहे बघा, वरचा फ्लॅंज बारका आहे, बॉटमचा फ्लॅंज काय आहे, मोठा आहे, थिकनेस दोघांची सेम आहे. ठीक आहे.
आता मला सांगा हा आय सेक्शन कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे. कसं कळालं? बरोबर त्याला मधून कट करा. मधून जर त्याला कट केलं तर त्याचे दोन इक्वल भाग होतात. अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस जर कट केलं तर त्याचे दोन इक्वल भाग होतात. तसं एक्स ऍक्सिसला कट केल्यावर होतंय का? नाही होत. वरचा फ्लॅंज वेगळा, बॉटम फ्लॅंज वेगळा. अबाउट एक्स ऍक्सिस सिमेट्रिकल नाहीये. हा जो सेक्शन आहे तो अबाउट वाय ऍक्सिस सिमेट्रिकल आहे. मग तुम्हाला एक्स बार डायरेक्ट मिळते. एक्स बार ड्यू टू सिमेट्री अबाउट वाय ऍक्सिस एक्स बार इज इक्वल टू डायरेक्ट लाईन्स. त्याचे मार्क मिळतात तुम्हाला. हे पहिला समजायला पाहिजे एक्झाम मध्ये. ड्यू टू सिमेट्री अबाउट वाय ऍक्सिस एक्स बार काय येणार? या दोन फ्लॅंज मधला मोठा फ्लॅंज कुठला बघायचा, त्याच्या विड्थच्या डिवाइड बाय 2 करायचं. विड्थला डिवाइड म्हणजे विड्थचा हाफ. आता टोटल इथे विड्थ कोण आहे? 240. 240 चा निम्म काय येणार? 120. हे तुमचं एक्स बार येणार. कुठं तर काढला असतं ना आपण पुढं. कुठं काढलंय? काढलंच नाही. वेट. हे बघा एक्स बार काय केलंय? टोटल विड्थ डिवाइडेड बाय 2. लक्षात? हे असं केलंय. आता बघा हे सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे. काय करणार आपण? याला बॉटम फ्लॅंजला 1 नंबर म्हटलं, वेबला 2 नंबर, टॉप फ्लॅंजला 3 नंबर म्हटलं. सगळे डिस्टन्स घेत असताना बॉटम पासून घ्यायचे. बॉटम पासून वाय डिस्टन्स y1 y2 y3 घेत असताना सगळे कुठून घ्यायचे? बॉटम पासून घ्यायचे. त्यात चुकला की मग संपलं सगळं. वाय बार चुकला की संपलं. सो पहिला एरिया काढून घेतले. A1 A2 A3 y1 y2 y3. आता यात काय डाऊट आहे का तुम्हाला? सांगा. y1 कसं काढायचं, y2 कसं काढायचं, यात काय डाऊट आहे का? y1 म्हणजे या रेक्टँगलचा सीजी पर्यंत जायचं बॉटम पासून. हा रेक्टँगलचा सीजी याचा बॉटम पासून म्हणजे काय होणार? 12 प्लस 200 हाफ. हे सगळं आपण इथं सोडवलेलं, लिहिताना पण आपण तसंच लिहिलेलं आहे मुद्दाम. सो हे y1 y2 y3. आता इथं गडबड काय करायची होते? A1 ला y1 नच मल्टिप्लाय करायचं. हे जर तुम्ही उलट सुलट केलात, हे मागच्या सिनियरनी तुमचे जे सिनियर आहेत त्यांनी केले असं गोंधळ. तुम्ही सगळे बरोबर काढले. A1 into A3 y1 y2 y3 मल्टिप्लाय करताना A1 into y1 केलं नाही, दुसरं काहीतरी केला तर चुकणार आहे. म्हणजे ह्या सिली मिस्टेक आहेत ज्या पेपरमध्ये होतात ते तुम्हाला सांगतोय. सगळं बरोबर आहे. A1 ची व्हॅल्यू बरोबर आहे, y1 बरोबर आहे, सगळं बरोबर काढलंय, खरं इथं गोंधळ घातलाय. इथं प्लसच्या ऐवजी मल्टिप्लाय केलं. त्याला कोण काही करू शकत नाही. हे तुम्ही त्या पेपर सोडवताना कॉन्सन्ट्रेशन तुमचं पाहिजे फुल. ठीक आहे? सो तरच ते बरोबर येणार, अदरवाईज मध्ये चुकत जाणार सगळं. वेट. झालं. हे काय वाय बार मिळाला. ठीक आहे. मग आता इथं पॅरलल ऍक्सिस थेरम तुम्हाला वापरायला लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं असेल तर तुम्हाला H1 H2 H3 काढायला पाहिजे. H1 H2 H3 कसं काढतो आपण? H1 म्हणजे मोड ऑफ y1 मायनस y बार. y1 आपण ऑलरेडी इथं काढलंय, y बार इथं काढलाय. जर तुम्ही y बार काढायला चुकलात तर H1 H2 H3 पण चुकत जाणार आणि फायनल आन्सर तुमचं चुकणार. त्यामुळं हे जे मोड ऑफ y1 मायनस y बार, H2 कसा काढणार? मोड ऑफ y2 मायनस y बार, H3 म्हणजे मोड ऑफ y3 मायनस y बार. ऍक्च्युअल H1 H2 H3 काय असते त्यावेळेला मी शिकवताना सांगितलंय सगळं डिटेलमध्ये. डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कुठं असते. ठीक आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला लागला आणि त्यामुळे तुम्हाला H1 H2 H3 काढावा लागला. ठीक आहे. हे सगळं काढलं. मग आपल्याला IXX सेपरेट काढला. आपण टोटल IXX कसं काढणार? आता टोटल IXX काय काढणार? IXX1 प्लस IXX2 प्लस IXX3. पण मेन आय सेक्शनचा एक्स ऍक्सिस इथं आहे आणि प्रत्येकाचे एक्स ऍक्सिस वेगळी वेगळी कडे. सगळ्यांमध्ये अंतर आहे म्हणजे पॅरलल ऍक्सिस थेरम मला वापरायला लागला आणि म्हणून पॅरलल ऍक्सिस थेरम आपण वापरलं. IXX1 प्लस IXX2 प्लस IXX3. IXX1 सेपरेट काढला. पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला काय? IG1 प्लस किंवा IG प्लस AH स्क्वेअर. मग IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. मग आता IXX काढताय तर BD क्यूब बाय 12 येणार. B1 D1 क्यूब बाय 12. तसं इथे येणार B2 D2 क्यूब बाय 12. तसं इथे येणार B3 D3 क्यूब बाय 12. H1 H2 H3 ऑलरेडी काढून घेतो आपण.
एरिया तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये एरिया काढतो, A1 A2 A3 आणि टोटल एरिया, बरोबर. मग हे अशा पद्धतीनं आय एक्सेस काढला. ठीक आहे. आय वाय वाय डायरेक्ट निघतो. आय वाय वाय कसं काढणार, सगळे वाय वाय एक्सेस एका रेषेत आहेत. इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज नाही. का गरज नाही ते समजतंय ना. सगळे वाय वाय ऍक्सिस एका रेषेत आहेत. सगळे एका रेषेत असतील तर H1 H2 H3 ऑटोमॅटिकली 0 होतं. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायची गरज पण नाही. डायरेक्ट आय वाय वाय 1 प्लस आय वाय वाय 2 प्लस आय वाय वाय 3 डायरेक्ट फॉर्म्युला वापरला. इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं नाही. समजून घ्या काय सांगतोय. आणि डायरेक्ट मग एक्स बार हे एवढं लिहिलेलं याला मार्क आहे. एक्स बार इथं तुम्ही फक्त काय एक वाक्य ऍड करायचं, ड्यू टू, ते नाही लिहिलं तरी चालतं. हे एक्स बार असं लिहायला आहे, त्याला समजतं तेच लिहिते असं. इथं तुम्ही एक फक्त वाक्य लिहा, काय लिहिणार, ड्यू टू सिमेट्री अबाउट द वाय ऍक्सिस. एक्स बार काय येणार, टोटल विड्थ डिवायडेड बाय 2. टोटल विड्थ कुठली घेणार, जी मोठी आहे ती 160 आणि 240, यातलं मोठं कोणा बघायचं, डिवाइड बाय 2 करायचं. सो 240 डिवाइड बाय 2 हे तुमचा आन्सर आला. आपण जे प्रॉब्लेम सोडवलेत क्लासमध्ये, वाय बार सगळे कुठून काढलेत, बॉटम पासून. वाय बार बॉटम पासून काढले. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये म्हटलं की याचं वाय बार टॉप पासून काढा, काय करायचं नाही, सेम आपल्या क्लास मधली प्रोसेस फॉलो करायची, सेम सोडवायचं. तुम्हाला वाय बार कुठून मिळणार, बॉटम पासून मिळणार. एक्झाम मध्ये गुगली टाकली, त्यांनी म्हटली टॉप पासून काढा. पोरं आतापर्यंत बॉटम पासून प्रॅक्टिस केले आणि हे टॉप पासून विचारायला लागले. ठीक आहे, काय गडबडायचं नाही, बॉटम काढायचं, वाय बार काढला. तुम्हाला टॉप पासून पाहिजे ना, म्हणजे त्यांना हे पाहिजे डिस्टन्स. समजताय का, हे वाय बार त्यांना पाहिजे टॉप पासून. मग तुम्ही सांगा आता मला हे कसं काढलं. सिंपल आहे. टोटल डेप्थ किती आहे, त्यातनं हे वजा करा, संपलं. समजतंय का. एक्झाम मध्ये गुगली टाकणार तुम्हाला 100%. सगळी पोरं हेच प्रॅक्टिस करून होतात बॉटम पासून, आणि एक्झाम मध्ये काय म्हटलं, वाय बार काढा टॉप न, झालं. प्रोसिजर बदलत नाही, प्रोसिजर सेम करायची सगळी, सगळं करायचं. फक्त तुम्हाला जो वाय बार इथं मिळणार, हा वाय बार कुठे गेला, वाय बार मागं मिळालेला असतो. हे वाय बार कुठं आलंय, फ्रॉम बॉटम आलेला आहे. तुम्हाला त्यांनी जर म्हटलं टॉप पासून काढा, तर फक्त काय वाय बार, जी काय टोटल डेप्थ आहे त्यातनं बॉटमची डेप्थ मायनस करून टाका तुम्ही. सिंपल. अशा पद्धतीनं म्हणजे होऊ शकतं कधी कधी. आता पेपर जर बघितलं तर फर्स्ट इयरचा आजचा M1 होता, एकदमच सोपा होता. टीवायचे पण पेपर सोपे होते. तुमच्या आधीचे पेपर कसे होते, सोपे होते, म्हणजे थिअरीचं प्रमाण जास्त आहे. आता जर मागचे पेपर बघितले, आज M1 चा पण अगदी सोपा होता पेपर. आणि टॉस सारखा अवघड विषय, त्याला थेरी 30 मार्काची थेरी टाकलेली. याचा अर्थ काय, पास व्हा आणि निघून जावा, समजून घ्या. त्यामुळं थेरी पण करा, थेरीला ऑप्शनला ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर आता टी सेक्शन. तर टी सेक्शन कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे सांगा, वाय ऍक्सिस भोवती. याचं काय तुम्हाला डायरेक्ट निघणार, एक्स बार. एक्स बार डायरेक्ट निघणार. एक्स बार काय ना, टोटल विड्थ डिवायडेड बाय 2. टोटल विड्थ किती आहे, 200. 200च्या हाफ तुम्हाला एक्स बार मिळणार डायरेक्ट 100. आता वाय बार काढायचंय परत, याला 1 म्हटलं, याला 2 म्हटलं. आय सेक्शन मध्ये 3 होते, 2 फ्लॅंज आणि 1 वेब. टी ला 1 फ्लॅंज 1 वेब. फ्लॅंज म्हणजे आडवा मेंबर आणि वेब म्हणजे उभा मेंबर, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याला तुम्ही नंबरिंग कसं पण द्या, याला 1 द्या, याला 2 द्या, याला 1 याला 2 द्या, कसं पण नंबरिंग तुम्ही द्या, काही विषय नाही. ठीक आहे. मग त्याचे एरिया, पहिली स्टेप एरिया काढायचं, y1 y2 काढायचं, मग वाय बार काढायचा. वाय बार काढला की तुम्हाला आता पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायला लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरम काढायचं, वापरायचं म्हणजे H1 H2 तुम्हाला काढायला लागेल. H1 काढायचा फॉर्म्युला सिंपल आहे, मोड ऑफ y1 मायनस वाय बार. H1 आणि H2 कधी निगेटिव्ह येत नाही, एवढं लक्षात ठेवा. H1 आणि H2 च्या व्हॅल्यूज कधीच निगेटिव्ह येत नाही, म्हणजे येतात निगेटिव्ह, खरं घेताना आपण ते पॉझिटिव्ह घेतो, कारण फॉर्म्युला त्याचा मोड मध्ये. समजतंय. सो अशा पद्धतीने. नेक्स्ट हे टी सेक्शन. मी तुम्हाला एक सांगतोय, टी सेक्शन पडणार पेपरला आणि एक अँगल सेक्शन पडणार 100%. अँगल सेक्शन पडला तर 6 मार्कला पडणार.
कारण अँगल सेक्शन मध्ये एक्स बार आणि वाय बार सेपरेट काढायला लागते. टी सेक्शन पडला तर 4 मार्कला पडेल. टी सेक्शन टाकण्याच्या ऐवजी ते अनसिमेट्रिकल आय सेक्शन पण टाकू शकतात. तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त करायला द्यायचं बघा. आणि जर पेपर सोपा काढायचा असेल तर टी सेक्शन एक टाकणार आणि सिमेट्रिकल आय सेक्शन टाकणार, असं पण पडू शकतं. कारण आता जर मागचे पेपर बघितले तर सोपा पेपर काढायचा ट्रेंड सुरू आहे. आता तुम्ही बघा काय करायचं. त्यामुळं हे टी सेक्शन ठीक आहे. माझ्यामध्ये तर पेपर आहे सगळे सोपे आहेत. हे इन्व्हर्टेड टी सेक्शन एक असं पडू शकते. उलटा टी पडलेला ना रे ईजीएम ला उलटा पडलेला. ईजीएम ला वायबार काढायला नाही, सरळच पडलेला. आपण प्रॅक्टिस करताना उलटा टीचं केलेलं. त्यामुळे पेपरमध्ये बघायचं कॅल्क्युलेट आय एक्सेस ऑफ, फक्त टी सेक्शन वाचायचं नाही. या मागं काय लिहिलंय? इन्व्हर्टेड म्हणजे उलटा टी. झेपतंय का? फक्त टी सेक्शन बघून हरकायचं नाही. अरे टी सेक्शन मी केलेलंच पडलंय, असलं काय करायचं नाही. म्हणजे विषय निघतोय म्हटल्यावर कसं पोरं लगेच खुश होतात ना, म्हणून म्हणलं पहिला विषय निघतोय हे. मग टी सेक्शन, मग बाहेर आल्यावर अरे इन्व्हर्टेड होतं, मी तर उभा सोडून आले. मग आता ते चेक करणाऱ्यावर डिपेंड आहे. त्याला वाटलं की बाबा हाय पोरग सोडवले, उलटा आहे सरळ घेऊन सोडवले, असू दे खाऊ दे गरीब म्हणून 2 मार्क दिला तर ठीक आहे. नाहीतर आता कोणतर खडूस असेल, नाही असं सोडवायला पाहिजे झिरोच, मग काय पर्याय नाही. त्यामुळे हे वाचायच. याचे डायग्राम देत नाहीत. डायग्राम देत नाही ते तुम्हाला असं देणार. आता इथे शोन इन फिगर म्हटलंय, ठीक आहे तुम्हाला डायग्राम दिले. नसेल तर तुम्हाला हे बघून डायग्राम काढायला पाहिजे. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा टी. ठीक आहे, हे बघा लक्षात ठेवा. आणि काय राहिलं आता? दुसरी स्लाइड ओपन करतो. वेट, तुम्हाला आणि काय डाऊट आहे का सांगा तोपर्यंत. तुम्हाला काय याच्यात डाऊट आहे का सांगा, तोपर्यंत मी दुसरी स्लाइड ओपन करतो. अरे डाऊट आहे की नाही तुम्हाला? काय मलाच डाऊट आहेत सगळे? अँगल सेक्शन पडणार तुम्हाला. अँगल सेक्शन पडणार, 6 मार्कला पडणार. अँगल सेक्शन पडणार, अनसिमेट्रिकल आय सेक्शन पडणार. अवघड काढायचं म्हटलं तर, सोपा काढायचं म्हटलं तर सिमेट्रिकल आय सेक्शन पण पडू शकतं. आणि रेक्टँगल पडणार, हॉलो रेक्टँगल पडणार. ठीक आहे. हे बघा, हे आलं बघा अँगल सेक्शन. हा अँगल सेक्शन कुठल्याच ऍक्सेस भोवती सिमेट्रिकल नाही. त्यामुळे ना एक्स बार डायरेक्ट निघतंय ना वाय बार डायरेक्ट निघतंय, काहीच डायरेक्ट निघत नाही. तुम्हाला काढायला पाहिजे सगळं. समजतंय का? आता इथं तुम्ही एक काम करायचं. डॉटेड लाईन तुम्ही कशी घेतात त्याच्यावर आहे. आपण डॉटेड लाईन इथे घेतलेली अशी. हा एक सेपरेट रेक्टँगल, हा एक सेपरेट रेक्टँगल, आणि मग याची हाईट वेगळी काढायची आणि याची ही विड्थ वेगळी काढायची. झेपते का काय सांगतोय मी? 2 भाग असे करायचे. हा असा अँगल सेक्शन असतो तुम्हाला दिलेला बघा, बरोबर. त्याचे 2 भाग करायचे. याचे 2 भाग कसे करणार? इथं डॉटेड लाईन टाकायची. इथं डॉटेड लाईन टाकला की हा एक अखंड झाला. ठीक आहे, आणि हा एक अखंड झाला. समजलं? अशा पद्धतीने सोडवा. नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, इथे एक डॉटेड लाईन अशी टाकू शकता. इथं डॉटेड लाईन टाकला तर हा रेक्टँगल सेपरेट झाला आणि हा रेक्टँगल सेपरेट झाला. ठीक आहे. आपण काय केलंय सोडवताना, आपण सोडवताना असं घेतलेलं डॉटेड लाईन. दोन्हीचा आन्सर सेमच येते, दोन्हीचा आन्सर सेम येत, पण आपण सोडवताना असं सोडवलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्ही बघा तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते, काय कसं, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता इथं काय केलेलं आपण, परत अँगल सेक्शन म्हणजे 2 रेक्टँगल आहेत, एक आडवा एक उभा. ठीक आहे. मग आता A1 तुम्ही डॉटेड लाईन आता आपण घेताना असे घेतलेले. ओके. मग A1 म्हणजे असा पूर्ण रेक्टँगल आला. किती बाय किती? 75 बाय 10, 750 स्क्वेअर आलं. आता A2 काय आला? A2 म्हणजे ही विड्थ किती आहे? 10, आणि ही हाईट
ही विड्थ किती आहे 10 आणि हाईट पूर्ण घ्यायची नाही, या उभ्या रेक्टँगलची हाईट घ्यायची. देताना तुम्हाला टोटल दिलेलं असते बघा इथं 125/75/10 म्हणजे काय असते ते 125 म्हणजे पूर्ण टॉप पासून बॉटम पर्यंत आणि 75 म्हणजे लेफ्ट पासून राईट पर्यंत. मग आता हे 125 घेऊन चालणार नाही ना तुम्हाला A2 काढताना. A2 काढताना तुम्हाला काय करायला पाहिजे 125 मधून ही थिकनेस तुम्हाला वजा करायला पाहिजे. समजतंय का? ही थिकनेस 125 मधून 10 वजा केले किती आलं 115 mm आलं. मग A2 काढत असताना किती घेणार तुम्ही 115/10. तुम्ही A2 काढत असताना 125/10 घेतला की का 1 मिनिट थांबा. हे झेपतंय का काय सांगतोय ते? आता कोणतर म्हणाल सर पुस्तकात असं घेतलंय किंवा आम्हाला कॉलेजमध्ये असं शिकवलंय की A2 घेताना 125/10 घेऊन घ्यायचं. तेव्हा डॉटेड लाईन अशी घेतलेली असते. तर तुम्ही बघायचं काय करायचं. ठीक आहे, आपण घेताना असं घेतलेलं आहे. त्यामुळं A1 आपला हा पूर्ण रेक्टँगलचा एरिया येणार. A2 म्हणजे इथनं वर एवढा A2 येणार. आता Y1 काय येणार Y1 येणार 10च्या निम्मा आणि Y2 काय येणार 10 प्लस 115चा हाफ. Y2 म्हणजे बॉटम पासून जायचं, बॉटम पासून याच्या सीझी पर्यंत बघा. म्हणजे कसं काढणार हे 10 प्लस 115चा हाफ इथे लिहिलं असणार आहे. कुठं गेलं हे बघा इथं 10 प्लस 115चा हाफ. समजतंय? असंच सोडवा तुम्ही. आपण आतापर्यंत प्रॉब्लेम सोडवले सगळे असेच सोडवले, त्यामुळे तुम्हाला अशी प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, झालं. मग आता वाय बार तुम्हाला मिळाला, एक्स बार तुम्हाला मिळाला. एक्स बार काढत असताना काय करायला लागतं सगळे डिस्टन्स लेफ्ट पासून घ्यायला लागतात. सगळे जसं वाय बार काढतो आपण बॉटम पासून उभं डिस्टन्स असतंय. एक्स बार काय असतं लेफ्ट पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग आता इथे x1 काय येणार ही जी काय लेंथ आहे त्याच्या हाफ 75च्या निम्म आणि हे काय येणार 10च्या निम्म म्हणजे 10च्या हाफ. हे किती आलं 5 आणि 75च्या निम्म म्हणजे 37.5. मग एक्स बार तुम्हाला याच्यावरून मिळून जाईल. ठीक आहे, पुढं हा पॅरलल ऍक्सिस थिअरम म्हटल्यावर आता अँगल सेक्शन मध्ये H1 H2 काढायला पाहिजे तुम्हाला. IXX साठी H1 H2 वेगळा असणार आहे, IYY साठी H1 H2 वेगळा असणार आहे. कळालं? अँगल सेक्शनचा प्रॉब्लेम 6 मार्काला पडतो, पडला तर 4 मार्काला पडत नाही, कारण कॅल्क्युलेशन भरपूर आहे त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये भरपूर आहेत. त्यामुळं आपला पाहिजे तर तुम्हाला एक अँगल सेक्शनचं लेक्चर आपल्या ऍपवर बघून जावा. पण कसं सोडवलंय काय सोडवलं ऍपवर सगळं डिटेल मध्ये सांगितलेलं आहे मी त्यावेळेस. हे कसं घेतलं आपण H1 H2 वगैरे. ठीक आहे, हे पहिला एक्स बार वाय बार काढून घेतला, त्यानंतर H1 H2 काढून घेतलं, Y1 मायनस वाय बार आणि Y2 मायनस वाय बार आणि IXX काढला. त्यानंतर मग आपण काय काढलं IXX2 IXX1 दोघांची ऍडिशन करून टोटल IXX काढलं. पॅरलल ऍक्सिस थिअरम वापरायला लागेल. मग IYY काढत असताना परत H1 H2 वेगळा काढला. दिसतंय x1 मायनस एक्स बार x2 मायनस एक्स बार. ठीक आहे, आणि परत मग IYY1 IYY2 दोघांचे ऍडिशन टोटल IYY. असं आहे अँगल सेक्शन लेंदी कॅल्क्युलेशनचा 6 मार्काला क्वेश्चन पडतो. क्वेश्चन नंबर 5 किंवा क्वेश्चन नंबर 6 मध्ये पडते. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हेच तुमचे 6 मार्काचे असतात, सॉल्व एनी टू. बाकी सगळे क्वेश्चन नंबर 1 2 3 आणि 4. क्वेश्चन नंबर 1 तर काय असतो सॉल्व एनी 5 2 मार्काचा क्वेश्चन असतो 10 मार्कला. बाकी क्वेश्चन नंबर 2 3 आणि 4 हे सॉल्व एनी 3 4 मार्काचे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे अँगल सेक्शन पडला प्रॉब्लेम तर क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये पडेल. ठीक आहे, अँगल सेक्शन करून जावा. अँगल सेक्शन हमखास पडणार. आता चॅनल सेक्शन बघा.
चॅनल सेक्शन कोणा ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? एक्स ऍक्सिस भोवती. चॅनल म्हणजे सी कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? एक्स ऍक्सिस भोवती ना. बघा एक्स ऍक्सिस भोवती आहे म्हटल्यावर तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार? वाय बार. वाय बार कसं मिळणार? टोटल डेप्थ डिवाइड बाय 2. मगाशी टी सेक्शन कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल होता? वाय वाय ऍक्सिस. तसं आता हे चॅनल आहे, हे चॅनल सेक्शन आता सध्या हे कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? एक्स एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे. तुम्हाला वाय बार डायरेक्ट मिळणार. वाय बार कसं काढणार? टोटल डेप्थ डिवाइड बाय 2 म्हणजे 200च्या हाफ किती येणार? 100. काढला असेल वाय बार कुठेतरी. आता हे आपण असं काढलेलं, ठीक आहे. पण वाय बार तुम्हाला डायरेक्ट मिळतो आहे का? 100 ml वाय बार तुम्हाला डायरेक्ट मिळतो, ठीक आहे. आता समजा असा चॅनल सेक्शन असेल तर असा चॅनल सेक्शन जर दिला तुम्हाला तर हे कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? वाय वाय ऍक्सिस भोवती. वाय वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे. वाय वाय ऍक्सिस भोवती जर सिमेट्रिकल असेल तर तुम्हाला डायरेक्ट काय मिळणार? एक्स बार. हे समजतंय का? कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? हा चॅनल सेक्शन सध्या एक्स एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे. तुम्हाला इथे मिळणार वाय बार डायरेक्ट. हा चॅनल सेक्शन वाय वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे, तर तुम्हाला मिळणार डायरेक्ट एक्स बार. बाकी सगळ्या प्रोसेस सेम. A1 A2 A3 काढायचं, त्यानंतर Y1 Y2 Y3 काढायचं. जर तुम्हाला हा चॅनल सेक्शन असेल तर Y1 Y2 Y3 काढायची गरजच नाही, डायरेक्ट तुम्हाला एक्स बार मिळतो, सॉरी वाय बार मिळतो, ठीक आहे. बघा समजतंय का कन्फ्युजन होतंय? आता हे तुम्ही आधी सोडवलं असेल तर मी काय सांगतो ते समजणार. जे पहिल्यांदाच आज लेक्चर बघते त्याला काय समजणार नाही. आता सांगतो, ठीक आहे. ज्यांना आधी सोडवलंय त्याला काहीतरी थोडंफार माहिती आहे, बाबा सर काय बडबडा लागले. पण जे आज पहिल्यांदाच चॅनल सेक्शन म्हणजे सर मी आज पहिल्यांदा बघतोय असं जे आहे त्यानं हे व्हिडिओ बघू नये, ठीक आहे. नाहीतर ते आता काय त्याचा कॉन्फिडन्स लूज होईल. हे चॅनल सेक्शन आहे, ठीक आहे. परत चॅनल सेक्शन सिमेट्रिकल अबाउट एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट आय ऍक्सिस आणि आय आता गिवन डायग्राम इथे दिलेली आहे, ठीक आहे. पण न डायग्राम दिलेला पण प्रॉब्लेम घेतला असणार आहे. आता बघा हे सेक्शन, हे बघा कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे? कुठल्याच नाही, कुठल्याच ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल नाही. पडलं तर असं पण प्रॉब्लेम पडू शकतो तुम्हाला. हे बघा हे फ्लॅंज, हा फ्लॅंज सेम आहे का? नाही. मगाशी टॉप फ्लॅंज आणि बॉटम फ्लॅंज सेम होत, ठीक आहे. याला पण 2 फ्लॅंज असतात, एक वेब असतं, ठीक आहे. मग हे परत तुम्हाला काय करायला लागणार येतात? जसं अँगल सेक्शनला आपण एक्स बार वाय बार सेपरेट काढला, तसं याचं तुम्हाला एक्स बार वाय बार सेपरेट काढायला पाहिजे. H1 H2 सेपरेट, H1 H2 H3 तीन येणार आहेत. अँगल सेक्शनला 2 रेक्टँगल असतात, एक उभा एक आडवा. तसं इथं तसं नाही, इथं 3 आहेत. मग आता इथं बघा हे तर काढता येते तुम्हाला, एरिया काढा, वाय बार काढा, एवढं तरी काढायला यायला पाहिजे. जरी तुम्ही पुढे चुकला समजा तर याचे तरी मार्क तुम्हाला मिळून जातात. सगळेच कट होतात असं नाही, त्याच्या मार्क तुम्हाला मिळून जातात. त्यामुळे तेवढं तरी ऍटलिस्ट काढत जावा, ठीक आहे. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो चॅनल सेक्शन आहे, हा चॅनल सेक्शन कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे सांगा? हा जो चॅनल सेक्शन आहे वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे, बरोबर. वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे. मग तुम्हाला काय डायरेक्ट मिळणार? एक्स बार. एक्स बार तुम्हाला डायरेक्ट मिळणार किती? 90 डिवाइड बाय 2 45, ठीक आहे. सो चला, तुम्हाला आणि काय डाऊट आहे? असे प्रॉब्लेम पडू शकतात, म्हणजे वेगळंच आहे. पण ना अँगल सेक्शन, ना चॅनल सेक्शन, ना टी सेक्शन, हे असं आहे बघा, आहे काय? हे वेगळंच आहे, एक नंबर आहे. एक नंबर आहे म्हटल्यावर त्याचं काय तुम्हाला सांगतील ते काढायला पाहिजे. असे पण आपण प्रॉब्लेम घेतलेले आहेत सगळे. कटआउट सेक्शन आठवत आहे का?
कटआउट सेक्शनचे हे प्रॉब्लेम MSBT चे फेवरेट आहेत. कुठला पण पेपर काढून बघा तुम्ही, हे पडलेलंच असतं. काय केलं याच्यामध्ये, स्क्वेअर मधून काय केलंय, क्वार्टर सर्कल मायनस केलंय. जसं आपण ऍड करत होतो A1 A2 टोटल एरिया, आतापर्यंत आपण काय केलं, A1 प्लस A2 केलं. आता कटआउट सेक्शन आहे, कटआउट म्हणजे समजतंय ना, स्क्वेअर मधून क्वार्टर सर्कल मायनस केलाय, म्हणजे A1 मधून A2 मायनस केला, मायनस करायला लागणार इथं. आणि मग तसं Y1 काढलं, Y बार काढत असताना फॉर्म्युला काय, A1 Y1 प्लस A2 Y2 मागं वापरलाय आपण. इथं प्लस नाही वापरायचं, इथं काय वापरायचं, मायनस. कटआउट सेक्शन असेल तर मायनस वापरायचं. बाकी सगळी प्रोसेस सेम, फॉर्म्युले वगैरे बदलत नाहीत, फॉर्म्युले तेच राहतात. फॉर्म्युले बदलत नाहीत, फॉर्म्युले तेच, फक्त काय मायनस करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय करणार, इथं काय केलंय, एक ट्रायंगल, एक स्क्वेअर, ट्रायंगल आणि स्क्वेअरची ऍडिशन, त्यातनं क्वार्टर सर्कल मायनस, म्हणजे A1 प्लस A2 मायनस A3. हा, हे कटआउटचं तुम्हाला दिलेलं असते, कटआउटची डायग्राम तुम्हाला दिलेली असते, मोस्टली दिलेली असते. ठीक आहे. मग आता ह्यातनं तुम्हाला समजतं काय करायला लागणार आहे, ट्रायंगल स्क्वेअर ऍडिशन, त्यातनं क्वार्टर सर्कल मायनस करावं लागेल. ते इथं केलेलं आहे आपण, A1 प्लस A2 प्लस A3, A1 A2 A3 काढलं, Y1 Y2 Y3 काढलं, आणि आपण टोटल एरिया काढायची काही इथं गरज नव्हती, कारण Y बार काढलं नाही आपण. का काढलं नाही ते सांगतो. या प्रॉब्लेम मध्ये आपण Y बार काढलं नाही. का काढलं नाही, कारण त्यांनी काय म्हटलंय, फाइंड द सेकंड मोमेंट ऑफ एरिया. सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. हे लक्षात ठेवा, मुद्दाम हा प्रॉब्लेम त्यासाठी घेतलेला. स्टार पण केलं इथे, दिसतंय का, सोडवताना आपण स्टार पण करून ठेवलेला आहे. सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. कुणाभोवती विचारलंय, अबाउट ऍक्सिस OX विचारलंय, ह्याच्या भोवती विचारले. समजतंय का. यावेळी मग ह्याच्या भोवती जर विचारला असेल तर Y बार काढायची गरजच नाही तुम्हाला. आणि जे सगळे डिस्टन्स तुम्ही बॉटम पासून घेणार, म्हणजे हे डिस्टन्स आता तुमचं झालं Y1, तेच तुमचं होणार H1, तेच H1 होणार. जर तुम्हाला OX ऍक्सिस भोवती विचारला असेल तर, म्हणजे बेसला विचारलंय. ठीक आहे. इथं Y2 म्हणजेच H2 इथं लिहिलंय बघा कुठेतरी, हे बघा, Y1 म्हणजेच H1, Y2 म्हणजेच H2, Y3 म्हणजेच H3. हे कधी जर तुम्हाला OX ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला असेल तर. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. आणि काय कटआउट मध्ये बघा इथं यात काय केलंय, हा, मोठ्या स्क्वेअर मधून, आता स्क्वेअर आहे ना, 400 बाय 400, स्क्वेअर मधनं 2 सेमी सर्कल मायनस केलेल्या आहे का. स्क्वेअर मधून काय केलंय, 2 सेमी सर्कल मायनस केलेल्या आहे. हा एक सेमी सर्कल आणि हा एक सेमी सर्कल, हे कटआउट आहे. ठीक आहे. सो कटआउटचा एक प्रॉब्लेम पेपर मध्ये असतो. ठीक आहे. एवढं मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आहे. आता काय डाऊट आहे सांगा तुम्हाला, बोला, काय डाऊट आहे का, असेल तर विचारा, नसेल तर आता सेकंड टॉपिक. SFD BMD सगळं करून जा. SFD BMD महत्वाचा आहे, वेटेज पण चांगला आहे त्याला. SFD BMD ची थिअरी करून जावा, थिअरी पडणार बघा यावेळेस थिअरी पडणार. म्हणजे त्यामध्ये काय करायचं, टाइप्स ऑफ बीम, टाइप्स ऑफ लोडिंग, हे करून जावा. पण त्याला काय झालं, थांबा जरा. वेट, तोपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का विचारा.
बघा आता याच्यात थिअरी भरपूर आहे. सिंपल स्ट्रेस स्ट्रेन 18 मार्काचा टॉपिक आहे. थिअरी पडते याच्यातली, भरपूर थिअरी पडते आणि कुठल्या कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम पडतात ते पण सांगतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय थिअरी करायची? स्ट्रेसची डेफिनेशन आणि स्ट्रेनची डेफिनेशन. स्ट्रेसची डेफिनेशन फोर्स पर युनिट एरिया आणि स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेस आणि स्ट्रेन करून जावा पडतं थिअरीला. त्यानंतर हुक्स लॉ पडलेला आहे. हुक्स लॉ काय सांगतंय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. सिंपल. त्याच्यावरून आपल्याला काय मिळतो? यंग्स मॉड्युलस मिळतो किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॅपिटल ई. ठीक आहे, हे थिअरीला करून जावा, थिअरीला विचारलेलं आहे. त्यानंतर हे स्ट्रेस स्ट्रेन कर्व आहे बघा. स्ट्रेस स्ट्रेन कर्व ड्रॉ करा आणि त्याचे पॉइंट लिहा. हे पडते काय नाही, हे डायग्राम हे पडतं पेपरला 4 मार्कला. ड्रॉ द स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑफ माइल्ड स्टील अँड एक्सप्लेन द पॉइंट्स. तुम्हाला ही डायग्राम काढायची, हे सगळे पॉइंट्स लिहायला पाहिजे. पडतंय स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम करून जावा 4 मार्कला, थिअरीला पडतंय. ठीक आहे, त्यानंतर थिअरीला व्हॉट इज मॉड्युलर रेशो? 2 मार्काला क्वेश्चन असतो. व्हॉट इज मॉड्युलर रेशो? सिंपल आहे. मॉड्युलर रेशो म्हणजे काय? 2 यंग्स मॉड्युलसचा रेशो आहे. त्याच्या नावातच आहे मॉड्युलर रेशो. रेशो म्हणजे कोणाचा रेशो आहे? 2 यंग्स मॉड्युलसचा रेशो आहे. E1 अपॉन E2 दिसतंय का? E1 अपॉन E2 इट इज डिफाइंड एज द रेशो ऑफ मॉड्युलाई ऑफ इलॅस्टिसिटी. ठीक आहे, मग ह्या कंडिशन काय? E1 ची व्हॅल्यू काय पाहिजे? मोठी पाहिजे. E1 अपॉन E2 हे कॉम्पोजिटचे प्रॉब्लेम आहे, ते सोडवताना आपल्याला हा फॉर्म्युला लागतो काय? मॉड्युलर रेशोचा. सो E1 अपॉन E2 करायचं, दोघांचा रेशो. यात काय? E1 ची व्हॅल्यू काय पाहिजे? म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू कायम मोठी पाहिजे. वरचा जो यंग्स मॉड्युलस तो काय पाहिजे? मोठा पाहिजे. ठीक आहे, हे पडलेलं आहे थिअरीला. आणि काय पाहिजे तुम्हाला आता थिअरीला? पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशो पडलेला आहे. हॅलो, पॉइझन्स रेशो म्हणजे काय? रेशो परत रेशो आहे. कोणाचा रेशो आहे? लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन पडलेला आहे पेपरला. पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला किंवा थिअरीला त्याचं डेफिनेशन. बल्क मॉड्युलस पडलेला आहे पेपरला. थिअरीला बल्क मॉड्युलस म्हणजे के. काय कोणाकोणाचा रेशो आहे? फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरनं डेफिनेशन तयार करू शकता तुम्ही. फॉर्म्युला काय आहे? बल्क मॉड्युलस म्हणजे के. 3 आहेत. कोणकोणते? ई, जी, के आणि म्यू. ई म्हणजे कोण? यंग्स मॉड्युलस. जी म्हणजे कोण? शियर मॉड्युलस. काही बुक मध्ये जीच्या ऐवजी सी सिम्बॉल वापरलेला आहे, ते पण चालतंय. ठीक आहे, पण शक्यतो आपण जी घेतो. के म्हणजे बल्क मॉड्युलस आणि म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो. ठीक आहे, हे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. जी म्हणजे शियर मॉड्युलस, के म्हणजे बल्क मॉड्युलस. के म्हणजे काय आहे? कोणाकोणाचा रेशो आहे? 2 क्वांटिटीचा रेशो आहे. डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन पडतं पेपरला. बल्क मॉड्युलसची डेफिनेशन लिहा आणि सगळ्यांचे युनिट सेम, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. कोणाकोणाचे? सगळ्यांचे. ई, जी, के. ई, जी, के हे इलॅस्टिक कॉन्स्टंट्स आहेत. या तिघांचे युनिट काय? सेम, MPa मेगा पास्कल किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, सो हे महत्वाचं आहे. आणि बल्क मॉड्युलस म्हणजे काय बघा? फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरनं तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. ठीक आहे, बल्क मॉड्युलस इज अ रेशो ऑफ डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. डेल्टा व्ही अपॉन व्ही म्हणजे काय? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. इथे दिलं बघा, डायरेक्ट स्ट्रेस टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ठीक आहे, डायग्राम आठवली तर डायग्राम काढा.
काहीच आठवलं नाही ऍटलीस्ट एवढं तरी आठवायला पाहिजे. एवढं तरी लिहिलं तरी मार्क मिळतात. विथ डायग्राम काढला तर ते मार्क कुठेच कट करू शकणार नाही तुमचं, सगळे मार्क तुम्हाला मिळतील थेअरीला. ठीक आहे, ओके. पुढं तर यात अजून महत्वाचं थेअरी, हे बघा हे सगळ्यात महत्वाचं, हे पडणारच 1,01,000%. रिलेशन 2 मार्कला विचारतात तुम्हाला. काय पडणार? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे कोण? जी. आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कोण? कॅपिटल ई. जी आणि ई मध्ये रिलेशन सांगा. काय? ई इज इक्वल टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. हे थिअरीला पडणार बघा, लिहून घ्या तुम्ही. 1,01,000% थिअरीला पडणार तुम्हाला. 100 नाही, 1,01,000% पडणार. रिलेशन बिटवीन EGK असं म्हणणार नाही ते, EGK ते काय म्हणणार? रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस, शियर मॉड्युलस, बल्क मॉड्युलस. समजलं काय सांगितलं? रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. जी म्हणजे कोण? शियर मॉड्युलस. के म्हणजे कोण? बल्क मॉड्युलस. या तिघांमधलं रिलेशन काय? तर E इज इक्वल टू 9kg अपॉन G प्लस 3K. हे पडतं पेपरला. त्यानंतर ई आणि के मधलं रिलेशन, 3 रिलेशन आहेत, त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम पण पडतात. ठीक आहे, न्यूमरिकल्स. सो ई आणि के मधलं रिलेशन काय? ई इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. आता हे पाठ करून जावा, तुम्हाला हे महत्वाचं आहे. यातले कुठलं तरी 2 रिलेशन पेपरला विचारणार तुम्हाला. ठीक आहे, फिक्स आहे थेअरीला. आणि प्रॉब्लेमला तर लागतेच तुम्हाला. प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तुम्हाला हे रिलेशन माहित पाहिजे, त्याशिवाय तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे करून जावा, महत्वाचं आहे. पुढं हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी एका याच्यावर, याची पीडीएफ मी पाठवले ऑलरेडी ग्रुपवर. याची पीडीएफ मी ऑलरेडी ग्रुपवर पाठवलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, हे बघा हे एवढे इम्पॉर्टंट फॉर्म्युले त्या सेकंड टॉपिक मध्ये. हे सगळे फॉर्म्युले करून जावा, ह्याच्या बाहेर सेकंड टॉपिक नाही, एवढं लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्याच्या बाहेर सेकंड टॉपिक नाही, त्यामुळे एवढं तरी करायला पाहिजे. आता सर हे पण हे कधी करणार? हे कधी करणार म्हणजे आता अवघड आहे बाळ. सर एवढं कधी करणार? हे आधीपासून करायचं असते, आता नाही. चला आता याच्यामध्ये प्रॉब्लेम बघा कसे असतात. हे बघा हे प्रॉब्लेम असे असतात, या अशा टाईपचा एक प्रॉब्लेम पडतो पेपरला. एक प्रॉब्लेम पेपरला हमखास पडतो. काय आहे? काय तर तुम्हाला देणार, वायर डायमीटर देणार, लेंथ देणार, फोर्स देणार, चेंज इन लेंथ देणार. काय काढा म्हणणार? स्ट्रेस काढा, स्ट्रेन काढा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काढा, म्हणजे कॅपिटल ई काढा. मग आता हे जर काढा असं सगळं म्हटलं असेल तर तुम्हाला आता स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित पाहिजे. फोर्स अपॉन एरिया. फोर्स दिलेला असतो त्याने गिवन मध्ये, बघा इकडे फोर्स दिलाय. आता डायमीटर दिलाय म्हटल्यावर एरिया काढता येतो आपल्याला. सर्कल रॉड आहे, रॉडचा डायमीटर दिलाय, एरिया कसा काढणार? पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर झालं. त्याच्यावरून एरिया काढला, इथं काढलाय आपण. मग फोर्स अपॉन एरिया केला, स्ट्रेस मिळाला. स्ट्रेन काय असतं? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ज्याला हे बेसिक माहिती आहे त्याला हे प्रॉब्लेम सुटणार, ज्याला माहितच नाही ते कसं सोडवणार? सगळं दिलेलं असते प्रॉब्लेम मध्ये, फक्त त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायला लागतात. डेल्टा एल म्हणजे काय बघायचं दिलंय, स्ट्रेच्ड बाय म्हटलंय का 3 mm, म्हणजे डेल्टा एल 3 mm दिलेला आहे. ओरिजिनल लेंथ मीटर मध्ये दिलंय, दोन्ही mm मध्ये पाहिजे. युनिट लक्षात ठेवा, फोर्स युनिट न्यूटन मध्ये घ्यायचं कधी पण, डिस्टन्स युनिट mm मध्ये घ्यायचं. इथं बघा, इथं लेंथ तुम्हाला मीटर मध्ये दिलंय, खरं काय केलं आपण? mm केलं. mm मध्ये कन्वर्ट करायचं. जर तुम्ही कन्वर्ट केला नाही, ऍज इट इज घेतला तर चुकलं. चला मग काय बाकी, हे सिंपल असे 4 मार्कला अशा टाईपचा क्वेश्चन पडतो तुम्हाला. काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या असतात, काहीतरी म्हणजे लेंथ, चेंज इन लेंथ, डायमीटर, कधी कधी एरिया डायरेक्ट देतात तुम्हाला, सोपं जर प्रॉब्लेम करायचं असेल तर. ठीक आहे, आता इथं बघा हे काय आहे? रेक्टँगुलर आहे, वुडन टाय 8 मीटर लॉंग आहे. 8 मीटर परत मीटर मध्ये दिलंय, त्याचं तुम्हाला करायला पाहिजे. इथं केलेलं आहे 8,000. परत 100 mm वाईड म्हणजे बीड
दिली 140 mm थिक म्हणजे टी दिलंय आहे का बी आणि टी. मग आता इथे एरिया कसा काढणार π/4 d स्क्वेअर करायचं नाही तर तुम्ही सांगितलं मगाशी. अरे मगाशी मी ते म्हणलं सर्क्युलर रॉड साठी. हे सर्क्युलर रॉड आहे का नाही हे वुडन टाय आहे. वुडन टाय म्हणजे असं रेक्टँग्युलर असते. रेक्टँग्युलर म्हटल्यावर त्याचा फॉर्म्युला काय b/t आलं. सो एरियाचा फॉर्म्युला जसा हा शेप बदलतो बाकी डेल्टा एलचा फॉर्म्युला हे करून जावा महत्वाचा आहे. PL/AE 2 मार्कला हा फॉर्म्युला विचारलेला आहे पेपरमध्ये. काय विचारतात व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ चेंज इन लेंथ ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ चेंज इन लेंथ ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स. मग डेल्टा एल बऱ्याच जणांना हे समजायला पाहिजे ना डेल्टा एल विचारलंय 2 मार्काला विचार क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारणार. सो डेल्टा एल काढायचा फॉर्म्युला PL/AE हे लागणार आहे आपल्याला पुढं. बाकीच उद्या घेऊया मग. थांबा की म्हणजे जेवढं समजतं तेवढं समजून घ्या ना. नाही टाईप तरी समजून घ्या. ह्या टाईपचा एक पडणार. एक मिनिट थांबा आणि एक टाईप सांगतो थांबा. हा ह्या टाईपचा पडतो बघा. हे तर झालंय तुम्हाला. हा हे पडतंय या टाईपचा प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडतो. हे असा तुम्हाला देणार आणि डेल्टा एल काढा म्हटला टोटल एलॉंगेशन किंवा टोटल डिफॉर्मेशन काढा. हे पडतंय पेपरला हमखास. हे जर तुम्ही ऍपवर लेक्चर बघा पाहिजे तरी कसं सोडवलंय काय सोडवलंय पण हे हमखास पेपरला 100 नाही 1,00,000% पेपरला प्रॉब्लेम असतो. हे अशा टाईपचा 4 मार्कला पडतो. ठीक आहे. यात व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्हाला यात व्हरायटी म्हणल्यावर असा पड या टाईपचा अशा टाईपचा क्वेश्चन पडू शकतो. त्यामुळे हे टोटल डिफॉर्मेशन काढायचं हे आहे का नाही हा फॉर्म्युला हे हमखास पेपरला विचारलेला आहे. ठीक आहे. आता आणखी एक टाईप दाखवतो कुठल्या टाईपचा पडतो. हे बघा हे बघा हे एक फिक्स प्रॉब्लेम पडणार. कॉम्पोजिट सेक्शन फिक्स मग असं एक आणि एक फिक्स पडणार. हे काय असतंय बघा असं मगाशी मॉड्युलर रेशो म्हटलं नाही का तुम्हाला. इथं मॉड्युलर रेशो वापरून ह्याचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले एवढे आहेत बघा. एवढेच आहेत याच्यावर ते प्रॉब्लेम सुटतोय. त्याचे इम्पॉर्टंट फॉर्म्युले एवढे आहेत. ह्याच्यावर तो हा जो टाईप आहे याचा हा प्रॉब्लेम सुटतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला जर कसं सोडवलं काय सोडवलं बघायचं असेल ऍपवर जावा क्वेश्चन नंबर 18चं लेक्चर बघा तुम्हाला समजेल कसं सोडवायचं काय सोडवायचं सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढं आता यात सर्क्युलर पण पडू शकतो. तसं हे स्क्वेअर आहे तसं याच्यात असं सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा प्रॉब्लेम पडू शकतो. फक्त एरियाचा फॉर्म्युला इथं बदलतो. ठीक आहे. आणि एक लास्ट टाईप आता लास्ट हे बघा हे इलास्टिक कॉन्स्टंट एक्झाम्पल्स ऑन इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे कुठले ई जी के आणि म्यू. ई जी के आणि म्यू मगाशी आपण रिलेशन बघितलेले आठवते हे रिलेशन ते 1 2 3 हे रिलेशन तुम्हाला पेपरला विचारतो. थेरीला फक्त रिलेशन लिहा त्यामुळं ते तरी करायला पाहिजे. या टाईपचा एक प्रॉब्लेम पडतो. ठीक आहे. एवढं तरी करून जावा. सेकंड टॉपिक आता राहतो. थर्ड टॉपिक कुठला SFD BMD आणि चौथा आणि पाचवा ते पाहिजे तर उद्या डिस्कस करू. त्यातलं काय IMP आहे. SFD BMD ची मी सांगतो थेरी करून जावा. थेरी कुठली सांगितली मी आता तुम्हाला टाइप्स ऑफ बीम टाइप्स ऑफ सपोर्ट आणि टाइप्स ऑफ लोडिंग एवढं करा. आणखीन एक रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट हे करा. हे पडतं पेपरला. ठीक आहे. आणि बाकी प्रॉब्लेम आपण उद्या डिस्कस करू त्याचे आणि राहिलेल्या 3 टॉपिकचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करू. ठीक आहे. चला तुम्हाला आणि काय याच्या व्यतिरिक्त डाऊट आहे का विचारा. नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. ठीक आहे. थँक्यू. बोला.